देख रहे हैं सक्षम भारत टीव्ही। जय भीम जय भारत। सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही SB TV मध्ये आपलं स्वागत करतो आहे। मित्रांनो, जसं की आपल्याला माहीतच आहे की आंबेडकरवादी संघर्ष समिती नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये एकत्रीकरणाच्या संकल्पनेला घेऊन जो सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय एकत्रीकरणाची संकल्पना घेऊन संपूर्ण नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये मीटिंगच्या माध्यमातून प्रत्येक लोकांना जोडण्याचं काम करत आहे। त्याचंच आज 27वी मीटिंग सुरभीनगर नगरपंचायत बहादुरा क्षेत्रातील सुरभीनगर या ठिकाणी 27वी मीटिंग या ठिकाणी लागलेली आहे। आणि परत तोच मुद्दा की एकत्रीकरणाचा आणि जाणून घेऊया। आपण बघत आहात की माझ्या मागे उभे असलेले सर्व उपासक या मीटिंगमध्ये प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत। एकत्रीकरणाचा मुद्दा समजलेला आहे, तरीसुद्धा जाणून घेऊया त्यांच्याकडून की आजच्या मीटिंगचं काय होतं विषय आणि त्यांचं काय आहे म्हणणं। या साहेब, या अरे या संदर्भ काय सांगाल? आज इथं एकत्रीकरणाची मीटिंग आंबेडकरवादी संघर्ष समितीकडून घेतलेली आहे। तुम्हाला काय वाटतं की एकत्रीकरण व्हायला पाहिजे की नाही? निश्चितच मांडलेला जो मुद्दा आहे सरांचा तो आदर्श आहे आणि या ठिकाणी एकत्रीकरण व्हावं अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो। जसं सामाजिक एकत्रीकरण ते राजकीय एकत्रीकरणापर्यंतची संकल्पना या ठिकाणी मांडली गेलेली आहे। तुम्हाला काय वाटतं की राजकीय एकत्रीकरण नसल्या कारणाने कुठं ना कुठं समाजाचा जो वर्चस्व होता हा कमी झालेला आहे? हो, निश्चितच समाजाचं वर्चस्व हे कमी होत आहे। त्याचं कारण की म्हणजे आपण राजकीय दृष्टिकोनातून एकत्रित आलेले नाही आहोत। म्हणजे वी आर डिवायडेड, आपण लोक हे विभक्त झालेले आहोत का? तर अनेक अशा पार्ट्या आहेत की ज्या पार्ट्यामध्ये लोक हे विभागले गेलेले आहेत, त्यांचे ते विचार स्वीकारत आहेत। परंतु आंबेडकर राईटचे जर विचार आहेत तर त्या अनुषंगाने सर्वांनी या छताखाली एकत्रित यावं अशा प्रकारे। जर समजा एकत्रीकरण जर झालं तर कुठं नाही कुठं गेलेली जी समाजाची पत आहे ही पुन्हा प्रस्थापित होणार की नाही? हो, निश्चितच समाजाची प्रत ही प्रस्थापित व्हायला पाहिजे। असं एकत्रीकरणासाठी तुमचं पूर्ण सहकार्य आहे? हो, आणि संघर्ष समितीला तुम्ही सहकार्य कराल? पण सहकार्य करणार, यात काही दुमत नाही। धन्यवाद सर। यांनी पण सहमती दर्शवलेली आहे आणि सांगितलेली आहे की जर एकत्रित असून तरच आपली शक्ती जी आहे हे एकवटू शकते आहे। धन्यवाद सर। या काय सांगाल तुम्ही? आता तुम्ही मीटिंगला थोडंसं उशीर पण झालेलं आहे, पण संकल्पना जी आहे एकत्रीकरणाची आहे, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय या एकत्रीकरणाकरता आंबेडकरवादी संघर्ष समिती नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये मीटिंगच्या माध्यमातून सगळ्यांना ती संकल्पना सांगण्याचं काम करत आहे। तुम्हाला काय वाटतं की एकत्रीकरण व्हायला पाहिजे की नाही? एकत्रीकरण व्हायला पाहिजे। एकत्रीकरण झालं तरच समाज आणि समाजातलं जी दिशा जी आहे ती योग्य वाटेने चालेल। कारण का आपण प्रत्येकजण विखुरलेले आहोत, आपल्याला सांगितलं जाते आपण त्या वळतो। म्हणजे जोपर्यंत समाज एकत्र नाही राहणार तोपर्यंत कुठलेही विचार मांडता येणार नाही। जरी एक काडी राहिली तर कोणीही तोडू शकतो, पण काडीचा गुच्छा त्याला तोडायला उशीर लागतो। त्यामुळे जसं आपण मिळून राहू तर कोणी आपल्यावर कोणी प्रेशर नाही टाकू शकत, हे असं राहते। त्यामुळे सर्वांनी एकत्रीकरत येऊन कुठल्याही जी समाजाची बाजू आहे ती मांडली तर निश्चितच समाजाचं भलं होईल। एकत्रित येणं हे आता काळाची गरज आहे आणि यायलाच पाहिजे। समजा राजकीय परिस्थितीमध्ये असं जर झालं की आज आपण म्हणतो की राजकीय आपले नेते एकत्रित येत नाही, बरोबर, तर आपण त्यांना विनंती करत आहोत, संघर्ष समिती पत्रव्यवहार करत आहे, मेल पाठवत आहे, पण तरी जर ते एकत्रित येण्याची मानसिकता जर दर्शवत नाही तर त्यांचा निर्णय समाजाने आता घ्यायला पाहिजे की नाही? बिलकुल 100% घ्यायला पाहिजेत। अशा लोकांना आपण समाजातून बहिष्कृत करायला पाहिजेत। जे लोक आपल्या समाजाचे आपण त्यांना निवडून दिलेले आहेत, आपले जे गेलेले आहेत संसदेमध्ये किंवा इथं विधानसभेमध्ये आहेत, जे समाजावरती काही बोलायला त्यांना हे नाही, अशा लोकांना पुन्हा आपण समाजात लोकांनी तरी मतदान नाही करायला पाहिजेत। दुसरा नवीन चेहऱ्याला संधी दिलेली पाहिजेत, त्यामुळे समाजाचं भलं होईल, बरोबर असं मला वाटतं। चला, धन्यवाद। जसं की यांनी एक उदाहरणासहित सांगितलेलं आहे की एक काडी कोणी तोडू शकतो आहे, पण काळ्यांचा जो गठ्ठा असतो आहे तो तोडायला थोडं कठीण जातो आहे। त्याचप्रमाणे जर आपल्या आंबेडकरी विचारांच्या पार्ट्या आणि नेते जर म्हणतात, जर आताही समाजाने हाक दिल्यानंतरही जर ते एकत्रित येत नसतील तर समाजाने निश्चितच त्याचा विचार आणि निर्णय हा नक्कीच घ्यायला पाहिजे। जाणून घ्या परत आपल्यासोबत या साहेब, काय सांगाल तुम्ही? एकत्रीकरणाची संकल्पना तुम्हाला समजली? हो, समजली। हे कसं एकत्र यायला पाहिजे लोकांनी, जेवढे लोक एकत्र येतील तेवढा हा आपला समाज एकत्र होईल, बरोबर, आणि समोरची जे वालचाट आहे ती चांगल्या
पद्धतीने तरी होईल होऊ शकतं. आणि समोरची ही आणखी परत वाटचाल करणं. आता तुमची आपली पिढी तर गेलीच, पण समोरच्या पिढीलाही एकत्रीकरणाचा फायदा होईल. हो, याच्यामुळे मुलं जे आता आमची पिढी तर गेली, समोरचे जे मुलं आहे त्याला पिढी समोरचे झाला थोडी चाल चांगली होईल सोयीस्कर. बरोबर. चला, धन्यवाद सर. यांनी सुद्धा एकत्रीकरणाकरता आपलं समर्थन आणि दर्शवलेलं आहे. या काय सांगाल तुम्ही? आता तुमची तर पिढी जायला खूप वेळ आहे. तुम्हाला काय वाटतं की आत्ताची जी परिस्थिती आहे की वेगवेगळेपणाने विभक्तता विखुरलेले असल्या कारणास्तव तुम्हाला कुठं नाही कुठं धोका निर्माण वाटतो का समाजाबद्दल? नाही, वाटतं ना, धोका तर वाटतो जे आहे त्याच्या. आता एवढे दिवसापासून बघतच आहे मी, म्हणजे खूप आपले म्हणजे समाजातले लोक म्हणजे प्रत्येकडं सगळीकडे वळवळतात, इकडे तिकडे, म्हणजे जिकडे जायचं आहे प्रत्येक ठिकाणी जे भटकलेले लोक आहेत आपल्या समाजामधले. असं मिळून मिसळून कधी राहणारे किंवा आपल्या समाजामध्ये कधी कार्यक्रम झाले तरी पण आपल्या समाजाचे असताना पण आपल्या समाजातले लोक त्या ठिकाणी उपस्थित राहत नाही. आणि बाकी तर या व्यतिरिक्त दुसऱ्या- एकत्रीकरणाच्या कन्सेप्टमध्ये जे येत नाही त्यांनाही कुठं ना कुठं प्रेशर म्हणा या मग लाज म्हणा, हां. त्या परिस्थितीमध्ये या लागेल की नाही? नाही, ते तर यायलाच लागेल, 100% यायला लागेल. म्हणून एकत्रीकरणाचा जो मुद्दा आहे हा चांगला आहे चांगलं आहे. आणि तुमचा सहकार्य आहे. माझं सहकार्य पूर्ण 100% सहकार्य. ओके, चला, धन्यवाद सर. जसं की सांगितलं यांनी पण की एकत्रीकरण ही काळाची गरज आहे आणि एकत्रीकरण व्हायलाच पाहिजे. आपल्या एका बाजूला आमच्या प्रत्येक घरची होम मिनिस्टर म्हणतो आपण की चाणक्य देखरेख करणाऱ्या महिला मंडळीसुद्धा आहेत. त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया की त्यांचे काय आहेत या विषयावरती मत. या ताई, काय सांगाल तुम्ही की आज इथं एकत्रीकरणासाठी मीटिंग झालेली आहे, सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिजे की नाही? सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे आणि सर्वांनी मिळूनच कार्यक्रम करायला पाहिजे. एक दोनच कार्यक्रम नाही, आता प्रत्येकच कार्यक्रम करायला पाहिजे. म्हणून प्रत्येक महिला कधी येतात, कधी घराजवळ राहतात तरी येत नाही. किती काही सांगितलं तरी आता आहेत 2-3 घरं, बाकीचे 4-5 घरं आले आणि बाकीचे याच्या घरचे मिस्टर बी नाही आले आणि त्या महिला बी नाही आल्या. पण समजा एकत्रीकरण जर झालं आणि जे नाही आले त्यांच्या व्यतिरिक्त आणखी बाहेरचे 10 लोक जर आले तर त्यांना बघून तरी ते येतील की नाही? हो, येतील, काहून नाही येतील मग. बरोबर. म्हणजे हो, एकत्रीकरणाचा फायदा हा अवश्य होईल. जरूर तुम्ही होईल. एकत्रीकरणाला तुमचं सहकार्य आहे. हो, सहकार्य आहे. चला, धन्यवाद ताई. परत या ताई, परत महिलांची मत जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही की आता जी एकत्रितपणा नसल्यामुळे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये तरी काय तुम्हाला वाटतं की काय परिस्थिती आहे आता? परिस्थिती खूप म्हणजे गंभीर आहे. एकत्रीकरण नसल्यामुळे सर्व विस्कटलेलं आहे. बाकी समाजात जास्त चाललेलं आहे. म्हणजे हे एकत्रीकरणाचं एवढंच आहे की आपला जो बहुजन समाज आहे तो पुढे गेला पाहिजे. त्याच्यासाठी सर्वात जास्त महिला पुरुषांनी आपल्याला एकत्र येऊन जे काही आपल्याला संघटन करायचं आहे, काही मीटिंग वगैरे, त्याच्याद्वारे आपण जसं काही बोलू शकतो, काय समस्या आहे महिलांच्या पुरुषांच्या आपल्या एरियाशी लगत वगैरे, असं शैक्षणिक वगैरे तर आपण करू शकतो काही. हो, पण हे समजा- म्हणजे आपला समाज पुढे गेला पाहिजे. जर एकत्रित जर झालं, नगरपंचायत बांधुरा क्षेत्रापुरतेच जर मर्यादित आपले जिथं कुठेही आपल्या समाजाचे व्यक्ती आहेत ते जर एकत्रित जर आलोय तर कुठं नाही कुठं दिशा ही बदलेल की नाही? बदलेल ना, 100% बदलेल. आणि प्रत्येकाने म्हणजे एक एकत्रित यायला वेगळं पाहिजे. वळण लागेल. हं. आणि जसं आता दिवसेंदिवस बहुजन समाज असं मागे चाललेला आहे, त्या परिस्थितीला पाहून आपल्याला एकत्र व्हायला जरुरी आहे. मीटिंग वगैरे करणं म्हणजे वाढला एकत्रीकरणाला पाहिजे. तुमचं सहकार्य सहकार्य आहे. आणि तुम्ही पूर्ण 100% सहकार्य करू चला, सहकार्य करू. धन्यवाद ताई. एकत्रीकरणासाठी यांनी पण सहकार्य दर्शवलेलं आहे. आणि बाकी लोकांना पण आपण म्हणू सांगा की एकत्रित येण्याकरता. धन्यवाद. या ताई, या 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 काही नाही, फक्त एकत्रीकरणासाठी हो किंवा नाही एवढं सांगा फक्त. काय एकत्रीकरणासाठी तुमचं आहे? सहकार्य आहे. सहकार्य आहे. एकत्रीकरण झालं पाहिजे. झालं पाहिजे. ओके, या. काय सांगाल तुम्ही की राजकीय क्षेत्रामध्ये एकत्रीकरण नसल्यामुळे आता तरी काय प्रश्न आणि भीती वाटते तुम्हाला? भीती तर वाटतेच. म्हणजे काही अशा स्त्रिया आहेत की त्यांच्यावर अजून म्हणजे आपल्या समाजाचा म्हणजे प्रभाव पडला नाही, त्या मागेच आहेत अजूनपर्यंत. म्हणजे ते जुन्या चाली, जुन्या रीती त्या अजूनपर्यंत आहेतच. त्यांच्यामधून पण समाज निघालेला नाही. वास्तविकता आहे ती पण की बाबासाहेबांनी 56 नंतर जे काही केलं आणि बाबासाहेबांना फक्त सांगण्यापुरतं की त्यांनी एवढे कष्ट केले कोणासाठी, आमच्यासाठी, एवढं त्यांनी त्याग केलं कोणासाठी, आमच्यासाठी, पण आम्हीच
आता म्हणू की हरामखोर निघालो, बरोबर आहे. पण एकत्रीकरण जर समजा पूर्ण समाज एकवटला आणि तशा व्यक्तींना जर एकत्रित असलेला समाज आणि तो एकटा, तर कुठे ना कुठे फरक पडेल की नाही. हो पडेल ना. आणि जे समाज विघातक आहे ते सोडून त्याला समाजापर्यंत यावं लागेल. म्हणजे एकत्रीकरण आवश्यक आहे. आवश्यक तुम्हाला काय वाटतं एकत्रीकरण तुमचं व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे, तुमचं समर्थन आहे. समर्थन. चला धन्यवाद. आपल्यासोबत ये अरे ये 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 आपल्यासोबत काही विद्यार्थिनी पण जुळलेल्या. काय वाटते तुला की समाज एकत्रित आहे का? नाही, एकत्रित नाही. नाही आहे. मग एकत्रित आला पाहिजे. काय करते तू आता? म्हणजे काय करत काय आता? क्लास करताय कॉम्प्युटर. अच्छा, कम्प्युटर क्लासेस करत आहे. तुला काय वाटते की एज्युकेशन सिस्टममध्ये असं कधी झालं का तुझ्यासोबत की आपलं समाजाबद्दल जर आपल्याला सांगायचं आहे कुणाला, तर कुठेतरी काहीतरी असं वाटते की समोरचा व्यक्ती काय म्हणेल काय नाही म्हणेल. या शाळेमध्ये कधी बाबासाहेब या महापुरुष शिकवतात की दुसरं शिकवतात? दुसरंच काही शिकवतात. महापुरुष शिकवत नाही. नाही. पण जर एकत्रित जर समाज आला तर कुठे ना कुठे त्या शिक्षण व्यवस्थेवर पण एक बंधन लागू शकतो की नाही. म्हणजे समाजाने एकत्रित येणं गरजेचं आहे. बरोबर. चला बघा की विद्यार्थीसुद्धा आज आपण जर सत्य परिस्थितीत जर तुम्ही तुमचाही मुलगा ज्या शाळेमध्ये शिकत असेल त्या शाळेमध्ये जाऊन कधी बघा, तिथं कल्चरल प्रोग्राम होतात, त्यांचे इव्हेंट्स होतात. त्यामध्ये पण बघा की त्या सगळ्या इव्हेंट्समध्ये आणि शिक्षण प्रणालीमध्ये ही सगळं आता असंविधानिक पद्धती ही निर्माण झालेली आहे आणि असंविधानिक शिक्षण हा द्यायला सुरू झाले आहे. पण आपण त्यावरती कधी विरोध दर्शवत नाही. भीती वाटते की काय हे समजत नाही. पण आता प्रत्येकाने विरोध जर दर्शवला नाही तर परत जसा आता बुद्धगयासाठी आपल्याला लढा उभारावा लागत आहे, तेवढ्या वर्षापासून बुद्धगया आपल्याला आपली असून मिळालेलं नाही, तर उद्या चालून शिक्षण प्रणाली ही आपल्या हाताबाहेर जर गेली तर आपलेही मुलं बाबासाहेब नाही तर वेगळंच काहीतरी सांगायला सुरुवात करतील. आपल्यासोबत छोटे मुलं पण आहेत. काय ये काय नाव तुझं? प्रज्ञा. काय कोणत्या वर्गामध्ये आहे? 7th. पूर्ण नाव काय? प्रज्ञाशील गौतम फुलझिले. का बाबा काय करतात? इलेक्ट्रिशियन आहेत. अरे वा, छान. चला ये बेटा. काय याचे आपण विद्यार्थी, काय नाव तुझं? दीक्षाशील गौतम फुलझिले. गौतम फुलझिले. दीक्षाशील काय करते, कोणत्या क्लासमध्ये आहे? 4th क्लासमध्ये. बाबा काय करतात? इलेक्ट्रिशियन. माहीत आहे मुलाला. ये बेटा. काय नाव तुझं? आरोळी पिलेवान. कोणत्या क्लासमध्ये आहे? 5th मध्ये. आई काय करते? आई घरी अभ्यास वगैरे घेते. हा. बाबा ओटी असिस्टंट आहे. चला तुझं बेटा नाव काय? अंशिता रुपेश पिल्लेवान. अंशिता रुपेश पिल्लेवान. कोणत्या क्लासमध्ये आहे? 1st. स्कूल नाम? विवेकानंद पब्लिक स्कूल. अच्छा, विवेकानंदला जाते. 1st मध्ये. हा. छान. बाबासाहेब शिकवतात का शाळेमध्ये? हा. शिकवतात. अरे वा. काय नाव तुझं? आयुषी पिल्लेवान. कोणत्या क्लासमध्ये आहे? KG2. KG2ला. कोणत्या स्कूल आहे? शाळेचं नाव? किड्स मेंटल ग्लोबल स्कूल. कोणता? किड्स मेंटल ग्लोबल स्कूल. अरे वा. बाबा काय करतात? घरी राहतात. हो ना. हां. इकडे काय नाव बेटा तुझं? रुही रुपेश पिल्लेवान. कोणत्या क्लासमध्ये? 3rd. स्कूल नेम? विवेकानंद पब्लिक स्कूल. अरे वा. काय करतात बाबा? बाबा कॉर्पोरेशनला आहेत. हा. आणि मम्मी? मी घरी कारपेंटर. हा. चला बघा की एकत्रीकरणाची ही 27वी मीटिंग सुरभिनार या ठिकाणी झालेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये सगळे सामाजिक बांधव इथं जुडलेले आहेत. मीटिंगमध्ये आले, त्यांची संकल्पना समजली आणि सोबतच बालगोपाल हे सुद्धा या मीटिंगमध्ये आवर्जी उपस्थित झाले आणि त्यांना पण आपण विचारपूस केली थोडी बहुत की काय चालते आहे काय नाही. तर त्यांच्याकडून सुद्धा कुठं एक प्रभाव म्हणतो आपण की विचाराची देवाणघेवाण जर झाली तर वैचारिक पातळीही वाढते आणि त्याचं संस्कार जे आहेत हे मुलावरती पण येतात. ज्या मुलाला आई वडील काय करतात हे पक्क जर माहीत आहे तर बाकी हिस्ट्री पण त्याला चांगल्या पद्धतीने माहीत असावी. पण एक या माध्यमातून एक विनंतीसुद्धा आहे आणि चेतावणीसुद्धा आहे की जशी आपली धरोहर आपण सांभाळू शकलो नाहीत तर जर आपण अपेक्षा जर करू की आपली पिढीने जर सांभाळायला पाहिजे
तर आत्ताच आपल्याला सक्षम व्हायला लागेल आणि व्हावं लागेल आपल्या धरोहर आपल्या मुलांना सांगण्याकरता. ते मग एज्युकेशनच्या माध्यमातून असो, आपलं कल्चर असो, मग आपलं मग धम्म असो. आजच्या या मीटिंगमधून सर्वांकडून एकच सूर निघालेला आहे, तो म्हणजे एकत्रीकरणाचा. आणि परत एक विनंती की आमचा व्हिडिओ या नगरपंचायत बादुरा क्षेत्रातील जोही व्यक्ती बघत असेल आणि त्याला जर वाटत असेल की आपल्याकडे सुद्धा एकत्रीकरणाची मीटिंग व्हावी, त्यांनी आंबेडकरवादी संघर्ष समितीला संपर्क अवश्य साधावा. आणि जर पार्टीचे पदाधिकारी या मग पार्ट्यांचे नेते, पक्षांचे श्रेष्ठी हा व्हिडिओ जर बघत असतील तर त्यांनी समाजाची हाक ऐकावी. आणि आता तरी समाज जर म्हणत आहे की एकत्रित यावं, तर एकत्रित यायला काय हरकत आहे हे तरीसुद्धा कारण समाजापुढे नक्कीच दाखवावा. सक्षम भारत टी व्हीचे प्रत्येक व्हिडिओ नियमित बघण्याकरता सक्षम भारत टी व्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या उपयोगाचे व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकू तर नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन ऑन करा, लाईक करा, शेअर करा. आपल्याकडे काही बातमी असेल जी दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा, आम्ही आपली बातमी दाखवू. स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.